नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण आज फुल घेरवाला अम्ब्रेला वन पीस पाहणार आहेत आणि सगळ्यात आधी आपण सिंगल फोल्ड केली आणि नंतर डबल आणि त्याच्यानंतर ही फोर्थ फ्लोअरची चार पदरी घडीची फोल्ड केलेली आहे। आपली ही चार पदरी घडी आहे आपली कपड्याची आणि ही बंद बाजू आहे। आणि त्याच्यानंतर आपण घडी घातल्यानंतर हे इथून मेजरमेंट घेणार आहेत आणि कमरेचा चौथा हिस्सा टाकायचा। आपली कमर आहे 10 इंच, तर आपण हे पूर्ण 5 घेतलेला आहे। त्याच्यानंतर या पॉइंट पासून आपण 6 इंच अंतर येत आहे, तर हे पूर्ण आपण याला पूर्ण राऊंड मध्ये असं फिरवून 6 इंच घेतलेला आहे। आणि इथून आपली लेंथ घ्यायची आहे, जी आपली आलेली आहे ही पूर्ण लेंथ आहे 37 इंच आहे। आणि या पॉइंट पासून आपण सेम टेप असाच ठेवून टेप इथून परत आपण हे मेजर करून इथपर्यंत मेजर केलेलं आहे, आपलं 43 आलेलं आहे। आणि सेम त्याच मेथडने पूर्ण आपण हे 43 घेतलेलं अंतर आहे। आणि हे झालं आपलं फ्रंट साइडचं ड्राफ्टिंग। त्याच्यानंतर सेम याच प्रोसेसने आपण चार पदरी घडी टाकून बॅक साइडचं पण आपण असंच कटिंग करून घेणार आहेत। हे झालं आपलं ड्राफ्टिंग आणि आता आपण याचं कटिंग पाहू। हे ड्राफ्टिंग केलेलं आहे आणि हे कटिंग केल्यानंतर हे पूर्ण आपल्या चॉकची जी रेष आहे तेच आपल्याला पूर्ण कट करायचे आहेत। आणि हे झालं असं आणि यानंतर या लाईन पासून ही आपण हे पूर्ण चॉकची लाईन कट करणार आहे। आणि हे झालं आपलं कटिंग आणि कट केल्यानंतर हे असं दिसेल। आणि आता आपण याला ओपन करून पाहू। हे ओपन केल्यानंतर आपलं हे पूर्ण फ्रंट साइडचं झालेलं आहे आणि जो सेंटर मधला हाफ राऊंड दिसत आहे ती आपली कमर आहे। आणि हे टोटल आपला हाफ सर्कल जो आहे तो आपला घेर आहे खालचा। आणि याच्यानंतर आपण बॉडीचंही माप टाकणार आहेत। आणि ही फ्रंट साइड झाली, असंच याच पद्धतीने बॅक साइड पण करून घ्यायची। 8 पदरी घडी घेतलेली आहे आणि मागचं पुढचं कटिंग केलेलं आहे आणि त्याच्यावर परत आपण हे कटिंग फोल्ड करून ठेवलेली आहे। आणि त्याच्यानंतर ही खालचं आपलं राऊंड पूर्ण इक्वल एका रेषेत येण्यासाठी हे आपण असं केलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आपण हे जे एक्स्ट्रा खाली येत आहे ते आपण हे कट केलं, म्हणजे हे आपलं लेवल पूर्ण एक येईल। अशा प्रकारे हे कटिंग झालं। आणि आता ही आपली मागची आणि पुढची साईड आणि हे झालं आपलं ड्राफ्टिंग। आणि हे आपले 2 लेयर आहेत, मागचा आणि हा पुढचा, हे झाले आपले 2 लेयर। वरच्या बॉडीचं मेजरमेंट टाकून घेणार आहे। आणि आता सगळ्यात आधी आपण वरच्या बॉडीची लांबी घेणार आहे आणि ती येईल आपली 15 इंच, सॉरी 15.5 इंच घेऊ आपण ही। त्याच्यानंतर ही 15.5 घेतल्यानंतर शोल्डर येईल आपला 7 इंच, मोंडाखुली पण येईल आपली 7 इंच। आणि त्याच्यानंतर आपण हे माप टाकणार आहेत आधी। आणि त्याच्यानंतर आपलं छाती माप आहे 10 + 2 इंच। मापापेक्षा आपण 2 इंच जास्त घेतलेला आहे। आणि आपला मागचा आकार येईल हा 1.5 इंचाचा। आणि आपण फ्रंट साइडचा आकार घेताना अर्धा इंच आत येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण मुंढाचा आकार देणार आहे। हे आपण फ्रंट साइडला चोळ आलेली पाहिजे म्हणून हे असं आपण माप घेणार आहे। आणि हे फ्रंट साइडचं आपलं हे 1 इंचाचा आकार आहे आणि हा आपला बॅक साइडचा आकार। हा झाला आपला फ्रंट साइड बॅक साइडचा आणि हा झाला आपला फ्रंट साइडचा मुंढाचा आकार। आणि त्याच्यानंतर आपण जे 15.5 वरती आपण पॉइंट केलेला आहे तिथे आपला कमर घेर येणार आहे। आपलं छाती माप आहे 12 इंच, तर कमर घेर येईल आपलं 11 इंच। आणि त्याच्यानंतर हे आपण हे कटिंग करून घेणार आहे। आणि त्याच्यानंतर हे आपलं आणि हे झालं आपल्या वरच्या बॉडीचं मेजरमेंट। आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवून घेऊ
म्हणजे साडीचं माप टाकत आहे म्हणून आपण खालीवर जर झालं अस्तरशी म्हणून हे फक्त आपण 16 इंच लांबी घेतलेली आहे वरच्या बॉडीची, हे लक्षात असू द्या. हे स्टिचिंग लाईन मध्ये जाईल आपलं. 16 इंच आपण ही लांबी घेतलेली. कटिंग मध्ये आपण खालीवर झालेला एक्स्ट्रा आपण कट करून टाकणार आहे. आणि आपल्याला तयार 15.5 पाहिजे अस्तर लावून. त्याच्यानंतर मग तयार आपली बॉडी 14.5 इंचाची तयार होईल. हे अशा प्रकारे आपलं ड्राफ्टिंग झालं. आता आपण कटिंग पाहू. चार लेअर प्रॉपर पकडून आपण कटिंग करणार आहे. आणि असं सेम अस्तरचंही कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. हे झालं आपलं फ्रंट अँड बॅकचं कटिंग. त्याच्यानंतर एक लेअर यातला आपण काढून टाकणार आहे आतला. ही झाली आपली बॅक साइड. आणि जो आपला फ्रंट साइडचा आपल्याला आपण डीप आकार कट केलेला आहे तो आपण कट करून घेणार आहे. अशा प्रकारे प्रॉपर कपड्यावर कापड ठेवून कापडवर कापड प्रॉपर अरेंज करून हे याला आपण कटिंग करणार आहेत. आणि हे झालं आपल्या वरच्या बॉडीचं ड्राफ्टिंग अँड कटिंग. आणि हे आपलं हे झालं फ्रंट साइडचं. आणि आतापर्यंत हे फ्रंट साइडचं फक्त मोढ्याचं फ्रंट साइडचं सध्या कटिंग करत आहेत. सुरुवातीला आपण मागचं पुढचं दोन्ही कटिंग केलं. आणि हे झालं आपलं हे फ्रंट साइडचं कटिंग. आणि आपण याला फुल स्लीव शिवणार आहे. तर आपण ते पण आता फुल स्लीवचं आपण माप पाहू. फुल हँड्सचं फुल स्लीवचं आपण माप घेणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण सगळ्यात आधी आता हे आपली बाही रुंदी घ्यायची किती हे पाहू. आपण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण मेजर करायचं सगळ्यात आधी. तर हे आपलं 8.5 इंच येत आहे. तर आपण आता आपली बाही रुंदी घेणार आहे 8.5 इंच. ही झाली आपली बाही रुंदी 8.5 इंच. त्याच्यानंतर हे पूर्ण आपण आता स्लीव आपल्याला फुल स्लीव शिवायचे आहे म्हणून हे 20.5 आपण अंतर घेतलेलं आहे. हे 20.5. आणि त्याच्यानंतर ही आपली बेस लाईन काढून घ्यायची आधी आपण. आपल्याला तयार ही 19 इंचाची पाहिजे आहे. तर आपण बरोबर 1.5 इंच जास्त घेतलेला आहे 20.5 इंच. आणि आपली बाही रुंदी 8.5 इंच घेतलेली आहे आपण. आणि हे 4 इंच खाली येणार आहेत आपण. 3.5 किंवा 4 हे आपल्या चॉईसवर आहे. हे डीप आहे म्हणून मी 4 इंच घेतलेलं आहे. मोठंही माप आहे म्हणून 4 इंच खाली आली. आणि त्याच्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी हे 2.5 इंचाचा आकार द्यायचा. आणि हा बाहीचा आकार काढून घ्यायचा. आणि हे चेक करण्यासाठी आपण हे प्रॉपर याच्यावर ठेवून पाहणार आहेत आपण हे आपलं बसेल की नाही. हे आपलं स्टिचिंगचे 1/2 इंच आपण जातील शोल्डर मध्ये. आणि हे प्रॉपर एक्झॅक्ट येत आहे. हे झालं. आता त्याच्यानंतर आपलं बॉटम दंडघेर येईल आपलं 5 + 1 6 इंच. 5.5 + 1 इंच 6.5 इंच घेणार आहेत आपण. आणि त्याच्यानंतर हे आपण जोडून घेणार आहेत. हे झालं आपलं बाहीचं ड्राफ्टिंग. आणि हे आता मासोळी आकार देऊन घेणार आहेत आपण. हे झालं 1.5 इंच सोडून द्यायचे मध्यभागापासून. आणि इथे 1/2 इंच सोडून द्यायचे. आणि उरलेल्या भागाचा मध्यभाग काढायचा. हे आलं 8 इंच. 8 इंचाचं सेंटर 4 इंच आलं. आणि त्याच्यानंतर 1 इंच आत यायचं मासोळी आकारासाठी. आणि हा आपला मासोळी आकार काढून घ्यायचा. आणि हे झालं आपलं ड्राफ्टिंग. आणि आता पण याचं कटिंग पाहू.
हे झालं आपलं बाहीचं कटिंग. आणि आता हे आपण बाही ओपन करणार आहेत आणि त्याच्यानंतर फक्त हे फ्रंट साईडला मासोळी आकार देणार आहेत. बॅक साईडला आपण राऊंड शेपच ठेवणार आहेत. आणि हे जे पाव सोडले ते जॉईंट खालतीवरती होऊ नये म्हणून आपण हे पाव इंच सोडलेलं आहे इथे. आणि त्याच्यानंतर मासोळी आकार देते आपण फ्रंट साईडचं. आणि हे झालं ड्राफ्टिंग आणि कटिंग फुल स्लीवचं. अशाच प्रकारे आपण अस्तरचं कटिंग करून घेणार आहोत. खाली अस्तरचं पण फ्रंट आणि बॅकचं आपण कटिंग केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे आपण आता हे ड्राफ्टिंग केल्यानंतर हे कटिंग केलेलं आहे. आणि हे आपलं पूर्ण कटिंग केल्यानंतर हे असं दिसेल हाफ सर्कल. आणि हे झालं आपलं अस्तरचं कटिंग.